आधी जाऊन जे ते आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे. रावेत पोलीस स्टेशनमध्ये केवळ्याच्या इथं एक सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये 14व्या मजल्यावरनं एका लहान मुलाने 16 वर्षाच्या मुलाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना एक 3 दिवसांपूर्वी उघडकीस आलेली आहे. तो मुलाने पहाटे म्हणजे रात्री 12:30 वाजता खिडकीत आपल्या ज्या गॅलरीमधनं खाली उडी मारलेली आहे आणि तो मयत झालेला आहे. प्राथमिक तपास त्याचा चालू आहे. तपासामध्ये त्याची सुसाईड नोट मिळालेली आहे, ज्याने ते लॉगआउट नोट असं म्हणलेलं आहे. आणि जो प्राथमिक तपास झालेला आहे त्याच्या नातेवाईकांकडे वगैरे चौकशी केली. त्यामध्ये हा मुलगा जास्त प्रमाणामध्ये ऑनलाईन गेम खेळत होता असे निदर्शनास आलेले आहे. ते अभ्यास करत असलेला त्याचा लॅपटॉप आणि जो काही मोबाईल तो वापरत असेल ते आम्ही तपासासाठी सीज करत आहोत. त्यांच्या पॅरेंट्सकडनं आम्ही जास्तीत जास्त माहिती आणि सहकार्य घेत आहोत, जेणेकरून या मैताचं महत्त्वाचं की मूळ कारण काय आहे हे शोधण्यास आणि तिथपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत होईल. तो कुठला गेम खेळत होता आणि कितीव्या मजल्यावरून त्यांनी उडी घेतलेली आहे? त्यांनी 14th फ्लोअर 14व्या मजल्यावरनं घेतलेली आहे. आणि प्राथमिक अशी माहिती आहे जी तिच्या सुसाईड नोटमध्ये पण नमूद आहे की XD नावाचा काहीतरी एक गेम आहे. तर आमचा तपास त्या दिशेने आमचे PI कदम म्हणून आहेत रावेतचे, ते याचा तपास करत आहेत. काही मॅप देखील काढल्याचं सांगितलं. तपासामध्ये काही त्यांनी काढलेले स्केचेस वगैरे 2-3 असे स्केचेस सीज केलेले आहेत त्याच्या नोटबुकमध्ये, जे त्याच्या टेबलवरती मिळालेलं होतं, ज्यामध्ये एका इमारतीचा स्केच आहे किंवा एक रूममधनं आहे. तर वी आर प्रायमरीली फाइंडिंग आउट, आम्ही शोधत आहोत की हे स्केच कशाचे आहेत, कशासाठी काढलेले आहेत, कधी काढलेले आहेत, याबाबत त्यांच्या आईबाबांना काही माहीत आहे का, ही माहिती आम्ही घेत आहोत. किती दिवस किंवा किती महिने झालं तो हा गेम खेळत होता? अजून त्याच्या स्पेसिफिक आम्हाला माहिती मिळायची, त्यांच्या पॅरेंट्सकडनं माहिती घेऊन कळवतो आपल्याला. मॅम, पॅरेंट्स लोक म्हणत आहेत की बाबा अशा प्रकारचे गेम कसे काय इन्स्टॉल होऊ शकतात लहान मुलांच्या ॲपमध्ये? प्रत्यक्षात अशा प्रकारच्या HD किंवा इतर अशा गेम्सचा काही परवानगी आहे का? आणि पालकांना काय आव्हान कराल का, जेणेकरून असे इन्सिडेंट पुढे घडू नये? ॲक्च्युली आता ईमेल ID आणि मोबाईल फार सहज लहान मुलांच्या हातामध्ये मिळत आहेत. तर पालकांना मला हेच आवाहन करायचं आहे की पॅरेंटल कंट्रोल नावाचा एक प्रकार आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असतो. डिजिटल वेलबिंग नावाचं पण एक ॲप आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असतो. तर आपल्या मुलांचा स्क्रीन टाईम कृपया आपण मर्यादित करा, नंबर 1. नंबर 2, आपला मुलगा मुलगी हे स्क्रीनवरती यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर किंवा ऑनलाईनवरती काय बघत आहात ना, याची हिस्ट्री जरा आपण बघा. आपल्याकडे त्याचा मिरर राहून द्या, त्याचा काहीतरी कंट्रोल राहून द्या. कारण अचानक अशी घटना घडते आणि मग आपण मागे वळून पाहिल्यानंतर आपल्याला रिग्रेट होतं की अरे, हे मला माहीतच नव्हतं. तर पालकांना माझं नम्र आव्हान आहे की मुलांच्या हातामध्ये खरं तर आवश्यकतेपेक्षा जास्त मोबाईल देऊच नये. आणि जरी दिला तरी आपला मुलगा मुलगी त्यामध्ये काय पाहत आहेत, कोणत्या साईट्स बघत आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला कंट्रोल करता येतं. त्याचे सर्चमध्ये सुद्धा आपण मॉडरेट सर्च, कंट्रोल्ड सर्च असे ऑप्शन्स आहेत, ते ॲक्टिवेट करू शकतो. तर असे ॲक्टिवेट करून आपल्या मुलांवर लक्ष ठेवावं आणि त्यांना जास्तीत जास्त क्रिएटिव्ह गोष्टी की जेणेकरून नेचरशी कनेक्टेड किंवा काही हाताने गोष्टी करतात, क्रिएटिव्ह गोष्टी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावं. मॅम, शेवटचा एक प्रश्न असेल, गव्हर्नमेंटने काही गेम्सवर बंदी आणलेली आहे, मात्र हा जो गेम आहे त्याने इन्स्टॉल केलाय, आपण त्या दिशेने तपास करायला? त्याचा लॅपटॉपचा पासवर्ड अद्यापर्यंत त्याच्या पॅरेंट्सकडे पण नाही आणि कोणाकडेच नाही. तर आम्ही आता पंचनामा करून त्या लॅपटॉप पासवर्ड जो काही आहे तो ओपन करून त्याच्यामध्ये नक्की कोणता गेम खेळत होता हे तर आपण आपली जे माहिती मिळाली प्राथमिक त्यानुसार बोलत आहोत. ते सगळे डिटेल्स केल्यानंतर ह्याला गेमवरती बंदी आहे नाही आणि ती कशा तो ओपन झाला, तिथपर्यंत गेला कसा, यापर्यंत आम्हाला पोहोचतं.